आतमध्ये फील्ड अरेंज करा कॅप्टन. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन्ही पंच आमचे ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सुभाष लखन सर रोहा येथून आज उपस्थित झालेत आणि त्यांच्या सोबतीने त्यांची साथ देण्यासाठी विकास आगरी सर नवी मुंबई येथून आज उपस्थित झाले. दोन्ही पंचांचं आयोजकांच्या माध्यमातून आणि आमच्या समर्थन कक्षाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मायबाप प्रेक्षकांचं खेळाडूंचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण वाढदिवस चषक या ठिकाणी आज साजरा करतो. तर मान जाऊया पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये थोड्याच वळामध्ये. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला मिस्टर अंकेश. गोलंदाज रोहन गोलंदाजी मार्कवर येतोय. 3 षटकांचे सामने असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल याची नोंद घ्या. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. ऑन स्ट्राईक मिस्टर नंदू. नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिला तर बॅटर मिस्टर जतीन आणि नंदू ही जोडी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहन सज्ज झाला. स्टार्ट टू द मॅच पंचांचा इशारा येत असताना पहिला चेंडू फेकण्यासाठी रोहन सज्ज. त्याच्या समोर ऑन स्ट्राईक मिस्टर नंदूला आपण पाहतो. कशा पद्धतीने पहिला चेंडू फेस केला जाईल. 3 षटकांचा सामना. अर्थात पहिल्या चेंडूपासून हाणामारी करणं हे मात्र या षटक फॉर्मॅटचं सूत्र राहिलं. यावेळेला पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळत असताना पाहायला मिळतं. नंदूला मैदानाच्या आतमध्ये अगदीच थांबण्याची संधी या क्षेत्ररक्षकांना दिली. चेंडूपर्यंत जवळजवळ क्षेत्ररक्षक पोचले होते पण जी चुकी घडल्या ती चुकी सुधारण्याची संधी या क्रिकेटच्या मैदानात खूप कमी वेळा मिळते. आणि पाहूया येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळामध्ये अजूनही 17 चेंडू या इनिंगमध्ये शिल्लक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्टेट ग्राउंड शतरक्षकाच्या हातामध्ये कबर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. यावेळेला चेंडूला अगदीच योग्य रीतीने फेल केला. धावसंख्या एकेरीने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावर लागत असताना 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. गोलंदाजी मार्कवर रोहनच्या खात्यामध्ये 1 विकेट असायला हवी होती मात्र शतरक्षकाने सोडलेला झेल आणि नंदूला मिळालं जीवनदान. त्याचा फायदा नंदू मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने उचलेल हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. राईट ओव्हर द विकेटनं यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळवायचा प्रयत्न. 30 सेकंडला योग्य रीतीनं क्लिअर करा. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला आलाय अगदीच वाढदिवस चषक चौकार. डीजे तर 2-1 आणि त्यानंतर आला हा चौकार. जतीनच्या बॅटमधून व्हेरी बेस्ट बॉल खेळत असताना यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम फटका. इनटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या चेंडू जाऊन पोहोचतो आर पार शेमारेचे पार. आलाय षटकार. डीजे अगदीच नंदूला आपण जर पाहिलं तर पहिल्या दुसऱ्या गेअरमध्ये त्याची गाडी होती. जतीनची गाडी मात्र इथं सुरुवातीपासूनच 5व्या गेअरमध्ये पडली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा यावेळेला कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक ऑफ वरून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत स्ट्राईक होईल. मैदानाच्या आतमध्ये रोटेट. धावसंख्या 1 न पुढे जाईल. या एका धावेने धावफलक 1-0 रन 1-4-14 रन 1-4-14 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावर लागत असताना पाहायला मिळत आहेत. जतीन मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. यावेळेला नंदून अगदीच हलक्या हाताने चेंडूला एका धावेसाठी खेळून काढल्या. धावसंख्या पुन्हा एकदा 1 न पुढे जाईल. पहिलं षटक संपत असताना पाहायला मिळतं. पहिला षटका अखेर विदाऊट एनी लॉस टीम नागवेली संघ जर का पाहिला तर जाऊन पोहोचला तब्बल 15 या धावसंख्येवर. 1-5-15 रन ऑन द बोर्ड विदाऊट एनी लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नंदू आणि जतीन
खूप चांगली जोड. म्हणजे नंदूला जर विचार केला तर नंदू सिंगल डबल खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय, तर जतीनचा विचार केला तर जतीन मैदानाच्या आतमध्ये हाणीमारी करण्याचं काम करतोय. म्हणजे एकानं मैदानाच्या आतमध्ये थांबून खेळायचं आणि एकानं मोठे फटके खेळायचे. या रणनीतीनं मैदानाच्या आतमध्ये नंदू आणि जतीन उतरलेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तर माना दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. मस्त सतीश आपला इन ॲक्शनमध्ये येताना पाहायला मिळतेला. अगदीच रोहनकडून झालेली मस्त एक रोहनकडच्या अकाउंटमध्ये ज्या गेलेल्या जास्तीच्या धावा तिथं कव्हरअप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. अगदीच सतीशला इथून कमबॅक करायचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यात. दुसरं षटक थोडंसं कमी धावांचा हाताळण्याचा प्रयत्न इथून करायचा आहे. इथून निर्धाव चेंडू आणि विकेट घेणं खूप गरजेचं आहे, कारण जर 15च्या सरासरीनं आपण पाहिलं 45 धावा धावफलकावर लागू शकतात आणि 45 धावा करणं या मैदानावर थोडंसं कठीण राहतं. सिमेंटचे पिचच्या फलंदाजीसाठी साजेसं हे मैदान आहे. तर मग दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दुसऱ्या षटकामध्ये जरा पहिलं डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं जातं. स्टार्ट मॅच दुसऱ्या षटकाला होते मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. पहिला चेंडू उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलमध्ये कनेक्शन नाही या. अगदी जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सरळ बॅटने चांगल्या धावा आल्या होत्या, मात्र या ओव्हरला फलंदाज काहीचा एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये अपयश येतं आणि या निर्धाव चेंडू डॉट बॉलला सतीशने सुरुवात केली. चांगला चेंडू म्हणता येईल, कारण बॅटरला थोडंसं स्टँड बदलताना पहिलेच कदाचित गोलंदाजाला पाहिलं होतं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हाताळला, ज्याला रिव्हर्स स्वीप खेळणं खूप कठीण जातं आणि त्याच पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा सतीश आपल्या गोंधूची मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज. या वेळेला अगदीच यष्ट्याच्या लाईनमध्ये हाताळलेला हा चेंडू आणि बॅटची एज, विकेट किपरची साथ इथे गोलंदाजाला मिळत्या. विकेट डाऊन होईल. पहिला विकेट पहिला हादरा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पुन्हा एकदा जाऊया आपण डीजे शिवशंभू यांच्याकडे. डीजे सध्या गाडी बंगल्यावाला नाही तर सध्या क्रिकेटर नवरा पाहिजे अशी परिस्थिती चालू आहे, कारण क्रिकेटला सुद्धा टेनिस क्रिकेटला सुद्धा सोन्याचे दिवस आले आपण पाहायला मिळत आहेत. आज ISPL सारखा एक मोठा मंच या टेनिस क्रिकेटला लाभला. दरम्यान पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये जाऊया. पहिला चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न. सतीश याचं षटक मात्र अप्रतिम राहिलं. वाखाणण्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिला चेंडू डॉट हाताळला, तदनंतर विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आणि त्यानंतरच्या चेंडूवर जर पाहिलं ना तर डॉट बॉल हाताळला. म्हणजे सतीशचा विचार केला तर 3 चेंडूमागे एकही धाव खर्च न करता त्यानं एक विकेट आपल्या नावी केल्या. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सतीशच्या विरोधामध्ये ज्या धावा आल्या ना त्याला कव्हरअप करण्याचं काम सध्या सतीश करतोय. सर रोहनच्या विरोधामध्ये ज्या धावा आल्या त्या सतीशचे कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतोय. या वेळेला थोडंसं थांबून खेळण्याचा प्रयत्न. सोलगतीतला हा चेंडू अगदी स्क्वारलेक रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. याच दरम्यान जर पाहिलं तर एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये येते. धावसंख्या 16, 16 रन, एक षटक आणि 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. तर पुन्हा एकदा जाऊया इन ॲक्शन मध्ये. यावेळेला पुढे येऊन शफल करून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. अगदी सतीश प्रत्येक चेंडू बॅटरला रेड करून मैदानाच्या आतमध्ये हाताळतो. या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सतीश सज्ज आहे. सतीशचं हे षटक 1 चेंडू 1 धाव आणि 1 विकेट असं राहिल्या. सतीश शतकक्षणामध्ये थोडंसं चेंजेस करताना आपला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आहे षटकातील. आउटसाइड ऑफ हा चेंडू हाताळला गेला. चेंडू हवेमध्ये अगदी जर पाहिलं तर फाईन एक रिझनकडे जात असताना पाहायला मिळतो. आणखी एक धाव धावफलकावर येईल आणि या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. अप्रतिम षटक राहिला. या षटकासाठी पुन्हा एकदा आपण डीजे शिवशंभूकडे जाऊया आणि ऐकूया एक गीत.
टीम नागवेली नागलोली टीम नागलोली हा संघ आपला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधामध्ये दिव्य आगर. या दोन संघांमध्ये ही कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेची सामना क्रमांक दुसरा मॅच नंबर 2 इन ॲक्शन मध्ये पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये हाताळली जात्या. पहिल्या इनिंग मधील शेवटचा आणि या तिसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर तपनच्या पाठी जर पाहिलं तर 0405 आपल्याला पाहायला मिळत आहे. तपनच्या जर्सीवरचा नंबर 0405 नंबर. कशा पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळेल. चला मैदानाच्या उजव्या बाजूला जे पवेलियन आहे तिथं जे प्रेक्षक आहेत ते पडद्याच्या मध्ये उभे आहेत. त्यांना विनंती पडद्याच्या बाहेर आपण उभं राहायचं. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आपण पडद्याच्या बाहेरून या सामन्याचा आनंद घ्यायचा. यावेळेला पहिला चेंडू गोलंदाजापासून दूर हाताळण्याचा प्रयत्न. पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळतोय. स्वर चेंडू येतो, वाईट चेंडू येतो. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 18. गोलंदाज मिस्टर तपनला जर पाहिलं थोडंसं साईड टामनं तो गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मलिंगाला आपण पाहिलं गोलंदाजी करताना. या वेळेला लेग साईडच्या दिशेने बॅटलाईनवर गोलंदाजी हाताळली जाते. पहिला चेंडू जर पहिला जास्तीचा ऑफसेटच्या दिशेने हाताळला होता. या चेंडू जर पाहिला तर स्टंपच्या लाईनमध्ये हाताळण्याचा प्रयत्न. एक धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 न पुढे जाईल. 19 धावा. ऑन स्ट्राईक बॅटर मिस्टर जतीन. जतीन ना एक धाव काढली. ऑन स्ट्राईक आता मात्र भावेश पाहायला मिळेल. तपन टू भावेश असा सामना मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बळतील, दर्शवतील हा स्वेअर चेंडू. तर टीम कुडगाव आणि टीम मामोली संघ कॅप्टन आपण टॉससाठी यायचा. टीम कुडगाव आणि टीम मामोली आपण टॉससाठी लगेच यायचं. या वेळेला प्रतिमरित्या चेंडू हाताळलाय. सरळला यष्ट्या उद्ध्वस्त केला जात आहेत. आणखी एक विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. मिस्टर भावेश इज बॅक टू द डगआउट. डीजे हाताळत असताना 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळल्या. 2 धावा खर्च करत असताना 3 धावा खर्च करत असताना एक विकेट त्याच्या नावावर आहे. या वेळेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? पोहोचला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल देखील ड्रॉप केला. या मैदानावर आज जर पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकांचा दिवस नाही आहे. ज्या पद्धतीनं सातत्यानं झेल सुटताना आपण मागच्या मॅचमध्ये देखील पाहिले, या मॅचमध्ये देखील जर पाहिलं अगदीच व्हेरी फर्स्ट बॉलवर झेल कलेक्ट करता आला नाही. या चेंडूवर सुद्धा पाहिलं तर आणखी एक जीवनदान मिळताना पाहायला मिळाला. तर इनिंग ब्रेकमध्ये आपण मॅच नंबर 3चा टॉस करणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा इंटू द एअर. गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा झेल सोडतोय. अगदीच क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप खालावलेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. या इनिंग मधला जर पाहिला तर हा तिसरा झेल जो ड्रॉप केला जातो. आणि क्रिकेटचं एक सूत्र सातत्यानं पाहायला मिळालंय ते म्हणजे टेक द कॅच आणि विन द मॅच. घेतील कॅच तर जिंकाल मॅच असं म्हटलं जातं. तेच कॅच मात्र सातत्यानं सोडले जातात. फलंदाजांना संधी दिली जाते, त्याचा फायदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं उचलताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला बघा काय घडलंय. जो मागच्या चेंडूवर झेल सुटला
त्याचा हा परिणाम आहे. इथं षटकार टोकला, लांब लांब लांबवरचा वाढदिवस चषक षटकार. चेंडू असेल. चला इनिंग ब्रेक मध्ये कुडगाव आणि मामावली संघ कॅप्टन आपण टॉससाठी यायचं इनिंग ब्रेक मध्ये. चला दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी असतील याची नोंद घ्या. दरम्यान शेवटचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदीच आसमानामध्ये उंच उंच जात असताना पाहायला मिळाला. आणखी एक षटकार या ठिकाणी ठोकत असताना म्हणजे सुटलेला झेल आणि त्यावर जलपे नमक छिडका. संघ कॅप्टन टॉससाठी या. 36 धावांचं आव्हान. जोपर्यंत टॉस साठी दोन्ही संघ उपस्थित होतात तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये. डीजे तर पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर जतीनने 9 चेंडू आणि 27 धावांची एक अप्रतिम बहारदार अशी खेळी आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर सतीश खूप इकॉनॉमिकली राहिला, ज्यानं 2 धावा फक्त खर्च केला आणि एक विकेट त्याच्या नावावर राहिलाय. तर पण जर पाहिलं तर खूपच महागडा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये दोन संघ आपल्यासोबत सोडले जातील. एका बाजूला कुडगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मामावली. तर राम गाडीवकर सरांच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. कंपल्सरी चेसचा नियम आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर टीम कुडगाव संघ कॉल करणार आहे. कुडगाव संघाचा कॉल असेल. तर कुडगाव संघ टॉस जिंकला. अगदीच थ्रो गोलंदाजाला पूर्ण टुर्नामेंट मधून बॅन केला जाईल. 3 षटकांचा सामना. चला दोन्ही संघांनी इथे थांबायचं. कुडगाव संघ आपण टॉस जिंकला, निर्णय काय असेल? तर रामासरांच्या हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया. कुडगाव संघाचा सन्मान या ठिकाणी केला जातो. अगदीच प्रत्येक संघाला या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देत असताना पाहायला मिळतो. त्यानंतर मामुली संघ आपण यायचं, त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आपण रामासरांच्या हस्ते करणार आहोत. अगदीच जर पाहिलं तर नळेश सरांचे अगदी जवळचे मित्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या हस्ते या ठिकाणी दोन्ही संघाचा सन्मान केला जातो. चला आपण जाऊया इन ऍक्शन मध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगला मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत्या. अगदीच आपण सामना जर पाहिला तर एका बाजूला आपण पाहतोय दिवेघर आणि दुसऱ्या बाजूला नागलोली.
हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये तब्बल 36 धावांचं लक्ष आहे टीम दिव्यागर समोर. गोलंदाज भावेश आणि बॅटर चेतन आणि सोहम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 36 धावा, 12च्या सरासरीने धावा करायच्या आणि ते धावा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज, एका बाजूला सतीश आणि सोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर रामसरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय निलेश डोबळे सरांच्या हस्ते. निलेश डोबळे सर ज्यांचा आज वाढदिवस पाहायला मिळतोय, वाढदिवस चषक आज रंगत असताना या ठिकाणी रामसरांचा सन्मान मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये केला जातो. चला स्पॉन्सर स्टार्ट टू द मॅच. दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या इनिंगमध्ये जर 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 12ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणारा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क मिस्टर भावेश टू सतीश. या वेळेला अगदीच चेंडूला खोदून काढला. चेंडू मिड ऑन रिझन मध्ये फील्ड केला जातो. तोपर्यंत एक धाव धावफलकावर ऍड होईल. एका धावेनं दुसऱ्या इनिंगचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये झालेला पाहायला मिळतो. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू बॅटर पासून थोडासा लांब या चेंडूला ठेवला गेला. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातो. दरम्यान चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बेस्ट भावेशीच्या माध्यमातून सलगचे 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. प्रतिम गोलंदाजी ज्या पद्धतीने जर पाहिलं तर 36 धावांचा पाठलाग करत असताना या वेळेला पंचांचा इशारा येत असताना डेड बॉल. गोलंदाज भावेश अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतो. यावेळेला हलक्या हाताने इंटेलिजंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला मोठे फटके येत नाही आता त्यावेळेला सिंगल डबल दुखीला येणं खूप गरजेचं. कारण आयुष्यामध्ये अगदीच गतीनं चुकीच्या रस्त्याला जाण्यापेक्षा धीमीवारपणे योग्य रस्त्यानं जात राहिलात तर तुम्ही आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकाल. आणि हेच मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली जाते. ऑन स्ट्राईक जर पाहिलं तर मिस्टर सतीश आपला पाहायला मिळतील. चेंडू क्रमांक 5 मैदानाच्या हातमध्ये हाताळण्यासाठी मिस्टर भावेश गोलंदाजी मार्कवर. या वेळेला 30 सर्कलच्या वरून डोक्याला चेंडू खेळला जातो. अगदीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. ज्या पद्धतीनं पाठी जाऊन चेंडूला फील्ड करायचं होतं. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याची या ठिकाणी संधी दोन्ही बॅटर्सला मिळते. धावसंख्या 2 पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 4 या धावसंख्येवर. 4 रन ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. टीम आपण पाहतोय दिव्यागर आणि टीम नागलोली या 2 संघांमध्ये हा सामना रंगत्या. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. या वेळेला फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न मनकडच्या साहाय्याने एवढ्या चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या पुन्हा एकदा 2 पुढे जाईल. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या इनिंग अखेर जर पाहिलं तर फक्त 6 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र जर पहिलं अजूनही 30 धावांची गरज आहे. आता सरासरीमध्ये थोडीशी वाढ होईल. 15 धावांच्या सरासरीनं या ठिकाणी धावा जमवायच्या आहेत. जोपर्यंत दुसऱ्या षटकाला सुरुवात होते तोपर्यंत आपण पुन्हा एकदा डीजे दादांकडे जाऊया. डीजे
सामना सुरुवात करायच्या. कॅप्टन जास्त वेळ घ्यायचा नाही आहे ह्याची नोंद घ्या. आपल्याकडे अगदीच डे लाईटमध्ये ही स्पर्धा आपला कंप्लीट करायची आहे. वन डे फिनिश या एका दिवसामध्ये आपला ही स्पर्धा कंप्लीट करायची आहे. आपल्याकडे फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे याची नोंद घ्या, जेणेकरून शेवटचे सामने देखील आपल्याला चांगल्या षटकांचे खेळवता आले पाहिजे. या अनुषंगानं मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये अगदीच आम्हाला थोडंसं सहकार्य करा आणि टाईमशी थोडंसं कॉपरेट करा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोंधळाचं नंदू गोंधळच्या मार्कवर सज्ज. या वडला शफल करण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये खराब कॉलिंग मात्र पाहायला मिळतं. अगदीच या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होता. सोहम यांच्या मधून धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता. सतीशनं त्यांना थोडंसं थांबवलं. निर्धाव चेंडू आला, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. मोठ्या फटक्यांची आता मात्र गरज मैदानाच्या आतमध्ये जाणवायला लागली. ज्या पद्धतीनं पहिलं षटक भावेशनं हाताळलं, त्यानं फक्त 6 चेंडू हाताळत असताना विकेट जरी त्याला मिळाले नसतील ना तरी त्यानं फक्त 6 धावा खर्च केल्यात. या वडला चेंडू लेगसाईडच्या दिशेने खेळला. एक धाव कंप्लीट. चांगली कॉलिंग असती, चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये जर पहिली धाव वेगानं घेतली असती, दुसरी धाव कदाचित सहजतेनं येऊ शकली असती. मात्र पहिल्या धावेसाठी थोडेसे लेझी दोन्ही बॅटर्स राहिली. दुसरी धाव येऊ शकलेली नाही. धावसंख्येत 1 निवाड, स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे तब्बल 7 धावा. षटक क्रमांक दुसरं इन ॲक्शनमध्ये नंदू गोंधळची मार्कवर डाव्या हाताने या वडला गोलंदाजी करतो. अगदीच या वडला फ्लिकचा फटका मनगडच्या सहाय्याने चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो. तोपर्यंत 2 धावा सहजतेनं कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांना यश मिळताना पाहायला मिळते. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली स्प्रिट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून लावली जाते. धावसंख्या 3 ने वाढ होईल. धावसंख्या डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचेल. 1010 रन, 1-0 धावा विदाउट एनी लॉस. टीम आपण पाहतोय दिव्य आगार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर नागलोली संघाला आपण पाहतोय. नागलोली आणि दिव्य आगार यांच्या दरम्यान हा सामना. नागलोलीनं प्रथमतः फलंदाजी करत असताना 35 धावा धावफलकावला. यावर फुल टॉच चेंडू आणि इथं विकेट किपर कडे संधी नव्हती. अगदीच जर पाहिलं तर त्या ठिकाणी फ्लाय स्लिपमध्ये देखील थोडीशी मिस्टेक झाली. फ्लाइंग स्लिपमधून चेंडू निघून येतो इथं वाढदिवस चषक चौकार. 4चा वार मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला. नशिबाचा साथ इथं नक्कीच फलंदाजाला मिळाली. नशिबाच्या मिळालेल्या या 4 धावा आणि या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खूप चांगला ॲडव्हान्टेज या टीमला कदाचित देऊन जाऊ शकतील. कारण सुरुवातीचे जर पाहिले 9 चेंडू मागे कुठलाही चौकार षटकार आला नव्हता. नशिबाची थोडीशी साथ मिळाली नंदूच्या या 4थ्या चेंडूवर आणि सतीशच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळाला. तर मला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथं जर आपण पाहिलं चेंडू क्रमांक 5 हाताळण्यासाठी नंदू पुन्हा एकदा सज्ज. त्याच्यासमोर बॅटर मिस्टर सतीशची जर खेळी पाहिली तर त्यांना 1 धावेनं सुरुवात केली. त्यानंतर 2 वेळा 2 धावा आल्या. त्यानंतर 3 धावा त्यांना पाहायला मिळाल्या आणि मागच्या चेंडूवर चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला. या वेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न. अगदीच डाव्या एसटीच्या लांबून जाणारा हा चेंडू आपला पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत स्वर चेंडू वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव इथून दिली जाते. नंदू डाव्या हातानं पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. या वेळेला अगदीच चेंडूवर थोडीशी बोटं फिरवली होती. मात्र चेंडूला जर पाहिलं तर कोण रिझनकडे खेळलं गेलं. त्या ठिकाणी 1 धावा सहजतेनं कंप्लीट झाली आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने धावफलक पुढे जात्या. तब्बल 17 धावा, 17 रन. या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी, सम्मारण डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपते. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना मिस्टर नंदूला देखील पाहिलं. दुसरं षटक नंदूचं देखील या ठिकाणी संपते. 2 षटका अखेर तब्बल 17 धावा धावफलकावर. या षटकाचा जर विचार केला तब्बल 11 धावा या षटकामध्ये जरी आल्या तरी मात्र अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त पडला अजूनही गाठायचा. 6 चेंडू आणि 19ची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे.
17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 2 षटका अखेरा 6 चेंडू आणि 19 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला टीम नागवेली आपण लगेच क्षेत्राशी सजवून घ्या. प्रत्येक षटका अखेर आपण मैदानाच्या आतमध्ये जमायचं नाही याची नोंद घ्या. जर आपण दोन्ही इनिंगचं कंपॅरिझन पाहिलं तर 2 षटका अखेर पहिल्या इनिंगमध्ये देखील 17 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि या दुसऱ्या इनिंगमध्ये देखील पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 17 धावा आपण पाहिल्यात आणि मागच्या इनिंगमध्ये शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या. आता मात्र 19 करायचे आहेत कारण कंपल्सरी चेसचा नियम आहे. गोलंदाज परेश गोलंदाजी मार्कवर अगदीच 19 धावा इथं डिफेन्स करण्याची जबाबदारी परेशच्या खांद्यावर आहे. तर त्या धावा चेस करण्यासाठी 2 बॅटर सतीश आणि सोहम मैदानाच्या आतमध्ये. तर पहिला चेंडू थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू आपला पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडूला कट केला गेलेला फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडूला फील्ड होतं. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि 1 धाव कंप्लीट. या षटकामध्ये 19 धावेची गरज आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि तदनंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस मैदानाच्या आतमध्ये केले गेले. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सोहमची विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमलेश. या वेळेला हा चेंडू देखील जर पहिला तर शरीराचा जाऊन वेध घेतो. 1 धाव येताना पाहायला मिळते. या एकेरीने धावफलक पुढे जाईल. कमलेश मात्र या ठिकाणी ऑन स्ट्राईक येताना पाहायला मिळतील या चेंडूवर. कमलेश या वेळेला चेंडू कशा पद्धतीने खेळतो. या फळला अगदीच व्हाईट लाईटवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू असेल, वाईट प्लस विकेट, कुठला फलंदाज आउट असेल हे मात्र आपल्यापर्यंत पंच पोहोचवतील. सतीश हा बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक गीत मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊया डीजे. आपण छत्रशी सजवायची अशी नोंद घ्या. या फळीला स्वर चेंडू लाईन थोडीशी भटकलेली पाहायला मिळत आहे. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत, दर्शवतायत. वाईट चेंडू आहे. स्वर चेंडू येताना पाहायला मिळतो. अगदीच जर पहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी गोंदाच्या माध्यमातून. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल मध्ये कदाचित करेक्शन झाले का हा प्रश्न. 1 धाव येताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला फारसा फरक या ठिकाणी जर पाहिलं तर नागलोली संघाला पडणार नाही. आणि दिव्यागर संघाचे फलंदाज इथून मात्र मोठे फटके खेळणं खूप गरजेचं. ऑन स्ट्राईक कमलेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी. या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये काय घडला. आणखी एक निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 14 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 14 धावा मैदानाच्या आतमध्ये. काही
चमत्कार मैदानाच्या आतमध्ये घडेल का हा प्रश्न आहे. 2 चेंडू 14ची गरज. या वेळेला स्लोअर गतीतला हा चेंडू बॅटर कमलेशला जमलेला नाही. आता मात्र 1 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजे 13 धावेची. 1 चेंडू 13 धावा. टेनिस क्रिकेटचा विचार केल्यानंतर 1 चेंडू 13 धावा देखील झालेल्या आहेत यापूर्वी. मात्र ते या मैदानात घडेल का, कारण असे चमत्कार वारंवार घडत नाहीत. या वेळेला फटका सजवला आणि उशीर झाला. देर हो गई जनाब आते आते. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच मामवली संघ उतरायचा. मामवली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समजतो जतीन, ज्यानं 9 चेंडू 27 धावांची बहारदार खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवली. तोच जतीन ठरला मॅन ऑफ द मॅच. जतीन मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले जातील. चला थोडंसं चेंज आहे. एक या ठिकाणी कॉर्डिनेट